नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 आपण सोडवतोय. त्यातला प्रश्न 6वा आपण सोडवणार आहोत. खालील माहिती पदावलीच्या रूपात लिहा. पदावलीला सोपे रूप द्या. एका आयताकृती शेताची लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग मीटर आणि रुंदी a वर्ग अधिक b वर्ग मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये a वर्ग वजा b वर्ग मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? आपणास माहीत आहे शेत आहे आयताकृती आणि शेताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात रुंदी a वर्ग अधिक b वर्ग. या ठिकाणी दुसरा कंस a वर्ग अधिक b वर्ग 2 वेळा लिहिलेला आहे कारण पहिल्या कंसामध्ये 2 पद आहेत म्हणून. एकदा 2a वर्गला गुणण्यासाठी आणि दुसऱ्यांदा 3b वर्गला गुणण्यासाठी बाहेरच्या पदानं आतल्या पदाला गुणायचं. 2a वर्ग गुणिले a वर्ग 2a चौथा अधिक 2a वर्ग गुणिले bचा वर्ग 2a वर्ग b वर्ग. पुढे जाऊया. अधिक 3b वर्ग a वर्ग 3a वर्ग b वर्ग आणि अधिक 3b वर्ग गुणिले b वर्ग 3bचा चौथा. इथं घातांकांची बेरीज आहे समान पाया 3bचा चौथा. या ठिकाणी 2a चौथा. स्वरूप पद कोणते आहेत? a वर्ग b वर्ग 2 वेळा आणि a वर्ग b वर्ग 3 वेळा एकूण 5 a वर्ग b वर्ग झाले आणि अधिक 3bचा चौथा मीटर वर्ग हे क्षेत्रफळ झालं. या ठिकाणी चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळ चौरसाकृती जागा त्याचं क्षेत्रफळ बाजू वर्ग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. बाजू त्याची आहे a वर्ग वजा b वर्ग त्याचा वर्ग आहे. या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग त्याचा वर्ग आहे म्हणजे पहिल्या कंसात या दोघांची वजाबाकी a वर्ग वजा b वर्ग दुसऱ्या कंसात या दोघांची दोन्ही a वर्ग वजा b वर्ग कंसात वर्ग म्हणजे a वर्ग वजा b वर्ग हा कंस 2 वेळा आहे म्हणून 2 वेळा लिहिला. त्यामुळं दुसऱ्या कंसात 2 पद आहेत म्हणून पहिल्या कंसात 2 पद आहेत प्रत्येकाला गुणण्यासाठी दुसरा कंस 2 वेळा लिहिला. a वर्ग वजा b वर्ग a वर्ग वजा b वर्ग. एकदा या a वर्गसाठी गुणिले आहे आणि एकदा या वजा b वर्गसाठी आहे. गुणाकार केलेला आहे. a वर्ग गुणिले a वर्ग बाहेरच्या पदानं आतल्या प्रत्येक पदाला गुणायचे याचा चौथा वजा a वर्ग b वर्ग तसाच गुणाकार. त्यानंतर या ठिकाणी पुढे जाऊया. वजा b वर्ग a वर्ग अल्फाबेट लिहूया a वर्ग b वर्ग वजा अधिक वजा वजा अधिक b वर्ग bचा चौथा. या ठिकाणी a चौथा तसाच पण a वर्ग b वर्ग वजा 1 वेळा आहे. a वर्ग b वर्ग वजा 1 वेळा आहे. वजा वजांची बेरीज वजा असते म्हणून वजा 2a वर्ग b वर्ग म्हणजे a चौथा घात वजा 2a वर्ग b वर्ग अधिक bचा चौथा m वर्ग हे चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ आहे. आता उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काढायचे म्हणजे शेताच्या क्षेत्रफळातून चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळ वजा करायचे आहे म्हणजे हे शेताचे क्षेत्रफळ आहे हे चौरसाकृती जागेचे क्षेत्रामध्ये वजा चिन्ह आहे. आता दुसरा कंस आहे त्याच्या बाहेर वजा चिन्ह आहे. कंस काढून टाकताना आतल्या पदाची प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. वजा a वर्ग वजा वजा अधिक 2a वर्ग b वर्ग ह्या अधिकचा वजा झाला वजा bचा चौथा आणि पहिला कंस तसाच लिहिला आहे नो चेंज. त्यामुळं स्वरूप पद पाहूया. 2a चौथा आणि a चौथा म्हणजे a चौथा 2 वेळा आहे इथं 1 वेळा आहे त्यामुळे 1a चौथा राहिलं. a वर्ग b वर्ग 5 वेळा आहे. a वर्ग b वर्ग 2 वेळा आहे. स्वरूप पद आहेत म्हणजे 7a वर्ग b वर्ग झालं. ओके. आणि 3bचा चौथ्यामधून 1bचा चौथा गेला 2bचा वर्ग. ओके 2bचा चौथा 2bचा चौथा. ओके 3b वर्ग 3bचा चौथ्यामधून 1bचा चौथा गेला 2bचा चौथा म्हणजे a चौथा अधिक 7a वर्ग b अधिक 2bचा चौथा हे मीटर वर्ग हे उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. संश्लेषक भागाकार पद्धती सिंथेटिक डिव्हिजन. या ठिकाणी काय आहे ती पद्धत व्यवस्थित समजावून घेऊया. 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 या बहुपदीला x अधिक 2 ने भागायचं आहे. आता संश्लेषक भागाकार पद्धत ही बहुपदी प्रथम प्रमाणरूप पद्धतीमध्ये नसेल तर लिहायची. तिसरं पद आहे दुसरं पद आहे पहिल्या घाताचं पद नाही म्हणजे गाळलेला घात आहे त्याचा सगुणक 0 लिहून 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 0x वजा 1 ही प्रमाणरूप बहुपदी. तर याच्यामध्ये हे जे सगुणक आहेत रेषा कशी मारल्या उभी रेषा एक आडवी रेषा एक या आडव्या रेषेच्या वरती याचे सहगुणक फक्त लिहायचे आहेत 3 2 0 वजा 1 स्थिर पदासहित
3 2 गाळलेल्या घाताचा सहगुणक 0 म्हणून 3 2 0 वजा 1 आणि अधिक 2 न भागायचं आहे ना त्याची स्थिर पद अधिक 2 आहे त्याची विरुद्ध संख्या वजा 2. समजावून घ्या. पहिला सहगुणक ही आडव्या रेषेच्या खाली लिहून घ्यायचा. त्यानंतर या सहगुणकानं त्या वजा 2ला गुणायचं. 3 दुनी 6 धन ऋणाचा गुणाकार ऋण वजा 6 दुसरा सहगुणक आहे खाली यायचं वजा 6 हा गुणाकार वजा 6 अधिक 2 यांची बेरीज बघायची वजा 4 म्हणजे चिन्ह पाहून वजा 4 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आलेल्या वजाबाकीला याचं चिन्ह दिलं मोठ्या संख्येनं वजा 4 पुन्हा वजा 4नं पुन्हा आणि वजा 2ला गुणायचं. हे अधिक 2ची विरुद्ध संख्या आहे बेरीज संख्या वजा 2 वजा 2 गुणले वजा 4 वजा अधिक 8 आणि 0 8. त्यानंतर पुन्हा एकदा लक्षात ठेवा तिसऱ्या सहगुणकाखाली लिहिलं हे हा गुणाकार वजा 2 गुणले वजा 4 तिसऱ्या सहगुणकाच्या खाली लिहिलेला आहे 8 आणि 0 आणि 8 यांची बेरीज 8 आली. पुन्हा या 8नं ह्या वजा 2ला पुन्हा गुणायचं आणि हा गुणाकार 8 2 16 वजा 16 हा शेवटच्या स्थिर पदाच्या खाली लिहायचा आहे. म्हणजे वजा 1 वजा 16 वजा 17 इथं पुढं संख्या नाहीच आहे त्यामुळं वजा 17 ही बाकी आहे. ओके. त्यामुळं भागाकार कसा लिहायचा. भागाकार लिहिताना सहगुणक 3 वजा 4 8 हे 3 सहगुणक आहेत. 3 वजा 4 8 म्हणजे कोटी 1 न कमी असत्या म्हणजे हे सहगुणक आहेत. म्हणजे x वर्ग काय x वर्ग तर हे सहगुणक आहेत. 1 2 3 कोटी म्हणजे 1 न कमी 3 सहगुणक म्हणजे कोटी 1 न कमी 2 असणार म्हणजे 3x वर्ग. त्याच्या पुढं वजा 4 हा सहगुणक आहे पुढे xचा आणि अधिक स्थिर पद आहे 8 म्हणजे 3x वर्ग वजा 4x अधिक 8 हा भागाकार आणि ही बाकी वजा 17. मग उत्तर मांडायचं आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा भाज्य 3x वर्ग अधिक 2x वर्ग वजा 1 हा भाज्य बरोबर x अधिक 2 हा भाजक आणि भागाकार दुसऱ्या कंसात 3x वर्ग वजा 4x अधिक 8 कंस पूर्ण बाकी वजा 17. ओके. तर रेषीय पद्धतीनं पडताळणी घ्यायची आहे. रेषीय पद्धत काय आहे पाहूया. आता हा जो भागाकार आहे 3x वर्ग अधिक 2x वर्ग वजा 1 याला x अधिक 2 न भागायचं आहे. ठीक आहे. पहिला इथं भागाकारामधलं पहिलं पद आहे 3x वर्ग. ओके. हे घेतलं 3x वर्ग भागायच्या कशाने x अधिक 2 न भागायचं आहे म्हणून 3x वर्गला x अधिक 2 न गुणलं. व्यवस्थित काळजी घ्या इथं काय सांगितलं जाते पहा. ह्या 3x वर्गला x अधिक 2 न गुणायचं आहे. आता x अधिक 2 हा आमचा भाजक आहे. आता गुणूया 3x वर्ग गुणिले x 3x घन मिळालं 3x घन हा 3x घन. ओके. आता इथं 3x वर्गनं xला गुणले की 3x घन मिळालं आणि अधिक 2ला 3x वर्गनं गुणल्यानंतर 3x वर्ग गुणिले 2 6x वर्ग. आता हा 6x वर्ग नकोच आहे घालवायचं आहे म्हणून वजा 6x वर्ग केलं. ओके. आणि पहिलं मग 2x वर्ग आणि वजा 1 आहेच. जाऊया पुढं 3x वर्ग 1 दुसरं कंसात x अधिक 2 तसे ठेवलं. जाऊया पुढं वजा 6x वर्ग अधिक 2x वर्ग वजा 4x वर्ग पुढं वजा 1 आहेच. पहिलं 3x वर्ग त्याला x अधिक 2 लिहिलंच. आता वजा 4x वर्ग येण्यासाठी पुन्हा x अधिक 2 न भागायचंच आहे. x अधिक 2 म्हणजे वजा 4x गुणिले x याच्या वजा 4x वर्ग. इथं अधिक 2ला वजा 4x न गुणून वजा 8x येणार आहे आणि हा वजा 8x नको आहे तो घालवायचा अधिक 8x आणि पुढं वजा 1 आहेच. ओके. चला 3x वर्ग कंसात x अधिक 2 तसंच वजा 4x कंसात x अधिक 2 तसंच. आता पुन्हा x अधिक 2 न भागायचं आहे म्हणजे अधिक 8x येण्यासाठी पहा x ह्या 8ला x अधिक 2 न गुणलं हा 8x येणारच. x अधिक 2 आहे म्हणजे 8 गुणिले x 8x अधिक 8 दुनी 16. आता अधिक 16 येणार आहे ते नका म्हणून वजा 16 आणि शेवटी वजा 1 आहे. आता इथंपर्यंत तसं लिहायचं 3x वर्ग अधिक 3x वर्ग कंसात x अधिक 2 वजा 4x कंसात x अधिक 2 अधिक 8 कंसात x अधिक 2 वजा 16 वजा 1 वजा 17. ओके. आता या ठिकाणी सामायिक कंस कोणता आहे x अधिक 2 x अधिक 2 x अधिक 2 लिहिलं 3 सामायिक कंसाबद्दल 1 कंस आणि त्याच्या बाहेरचे पद काय 3x वर्ग वजा 4x अधिक 8 दुसऱ्या कंसात हाच आमचा भागाकार आहे आणि शेवटी वजा 17 ही बाकी आहे. ओके. भागाकार या ठिकाणी 3x वर्ग वजा 4x अधिक 8 आणि बाकी या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ती वजा 17. ओके.
आणि मग उत्तर भाज्य बरोबर 3x घन वजा 2x वजा 2x वर्ग वजा 1 बरोबर x अधिक 2 भाजक आहे भागाकार 3x वर्ग वजा 4x अधिक 8 दुसऱ्या कंसात आणि शेवटी वजा 17. ओके. आता सराव संच 3.3 मध्ये प्रश्न आहे खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा भागाकार आणि बाकी लिहा म्हटलेला आहे. ओके. पहिला उदाहरण आहे 2m वर्ग वजा 3m अधिक 10 अधिक म्हणजे भागिले m वजा 5 आहे. ठीक आहे. प्रमाणरूप पद्धतीत ही आहेच 2 घात आहे परत 1 नंतर 0. प्रमाणरूप पद्धती आहे. सहगुणक लिहूया आणि स्थिर पदासहित एक आडवी रेषा उभी रेषा 2 वजा 3 10 2 वजा 3 10 अधिक वजा m वजा 5 स्थिर संख्या वजा 5 आहे वजा 5 ची विरुद्ध संख्या या ठिकाणी अधिक 5. पहिला सहगुणक लिहिला खाली 2 या 2 न 5 ला गुणलं 5 दुनी 10 बरोबर. दुसऱ्या सहगुणकाच्या खाली हा गुणाकार लिहून त्यांची बेरीज करायची 10 न 3 गेले 7 पुन्हा 7 न पुन्हा 5 ला गुणायचं 7 5 35 हे 35 आणि 10 45 बाकी आणि 1 2 सहगुणक आहेत कोटी 1 म्हणजे हे सहगुणक आणि हे स्थिरपद आहे 2m सॉरी 2m हा सहगुणक आहे 2m अधिक 7 हा भागाकार आणि बाकी हे 45 म्हणजे या ठिकाणी भाज्य बरोबर भाज्य गुणले भागाकार अधिक बाकी असं लिहिलं. ओके. रेषीय भागाकार कसा करायचा पाहूया. 2m वर्ग वजा 3m अधिक 10 2m वर्ग म्हणजे या ठिकाणी m वजा 5 न भागायचं आहे. मग 2m वर्ग येण्यासाठी पहिल्यांदा 2m कंसात m वजा 5 2m गुणले m वर 2m वर्ग येतात. इथं काय आलं वजा 5 न 2m ला गुणून वजा 10m आलं. वजा 10m घालण्यासाठी पुढे अधिक 10m केले वजा 3m आहेच आणि अधिक 10. तर हे पहिलं तसं लिहिलं व अधिक 10m वजा 3m अधिक 7m अधिक 10 पुढं हे पहिलं तसंच आहे. हे 7m पुन्हा त्याला m वजा 5 न भागायचं आहे म्हणजे हे 7m येण्यासाठी 7 गुणिले m 7m आहे. इथं m वजा 5 7 गुणिले m 7m वजा 7 5 35 वजा 35 घालण्यासाठी अधिक 35 केलेत. ओके. आणि पहिलं 10 आहेच म्हणजे 2m कंसात m वजा 5 अधिक 7m वजा 5 कंसात हे तसंच आणि 35 आणि 10 45 संपलेलं येतं. समायिक 2 समान कंसाबद्दल एक कंस m वजा 5 m वजा 5 बाहेरची पदं 2m अधिक 7 दुसऱ्या कंसात आणि अधिक 45 म्हणजे हा बाकी काय आली अधिक 45 आली आणि भागाकार 2m अधिक 7 हा. ओके. म्हणजेच भाज्य बरोबर भाज्य गुणले भागाकार अधिक बाकी अशा पद्धतीनं. प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 example 6 write down the information in the form of algebraic expression and simplify. There is a rectangular form with length 2a square plus 3b square meter and breadth a square plus b square meter. The farmer used a square shaped plot of the farmer to build a house. The side of the plot was a square minus b square meter. What is the area of the remaining part of the farmer? Here length of the rectangular field is 2a square plus b square and breadth a square plus b square. Okay. Here area of the rectangular farmer length into breadth L into b, therefore 2a square in plus 3b square in first bracket into a square plus b square into second bracket. Okay. Write second bracket 2 times. Okay. For 2a square and for 3b square multiplication 2a square into a square 2a fourth plus 2a square b square 2a square b square plus 3b square a square 3a square b square plus 3b square b square 3b fourth. Okay. Here similar terms are a square b square 3 times, a square b square 2 times, 5a square b square. Answer is 2a square plus 5a square b square plus 3b raised to 4 meter square. This is the area of rectangular farmer. Okay. The area of the square shaped plot to build a house, that means a side square. Okay. Side is a square minus b square bracket raised to 2 times a square b square. Okay. Write the bracket second a square minus b square 2 times for a square and for minus b square. Multiplying a square a fourth minus a square b square minus a square b square minus plus b fourth b square. Okay. Here similar terms minus a square b square minus a square b square minus 2a square b square. The area of the here square shaped plot,
here a fourth minus 2a square b square plus b fourth bracket complete meter square. Okay, here the area of the farm excluding the area of the plot where house is built. Okay, again, area of the farmer excluding the area of the plot where house is built, 2a square plus 5a square plus 3b square bracket complete minus into bracket a square minus 2a square b square plus b fourth. Here second bracket solving, out of bracket minus sign, changing all signs, minus a square all signs minus minus plus 2a square b square plus minus minus b fourth. Here similar terms, see 2a square minus a square, 2a fourth minus a fourth, a fourth, 5a square b square plus 2a square b square, 7a square b square, last plus 3b square 3b fourth minus b fourth 2b fourth meter square. The area of the remaining part of the farm is a fourth plus 7a square b square plus 2b raised to 4 2b fourth meter square. Okay, then synthetic division. Practice set number 3.3. Not here, solved example. Okay, in our book, 3x cube plus 2x square minus 1 divided by x plus 2. Synthetic method use. At first, write the dividend polynomial in the coefficient form. Index form of the dividend polynomial is 3x cube plus 2x square minus 1. Here coefficient form of the given polynomial is 3, 2, 0, minus 1. Okay. Divisor polynomial x plus 2. Draw a horizontal line and one vertical line as shown in figure. Okay. Write the coefficients 3, 2, 0, minus 1 upper of horizontal line. Okay. Vertical line out of here opposite plus 2 minus 2. Right. Here minus 2 opposite of 2. Okay. Write minus 2 to the left of the vertical line minus 2. Okay. Write the first coefficient as it is in the third row. That means this. Okay. 1, 2, 3. Then write the product of 3 into minus 2 minus 6. Write this minus 6 below. Write this minus 6 in the second row below the coefficient 2. Okay. Addition of 2 and minus 6 is minus 4. Okay. Minus 4 is to be written in the third row. Similarly, by multiplying and adding, last addition is remainder. Here again multiply minus 4 minus 2. Here plus 8 plus 8 plus 0 plus 8 plus 0 8. 8 minus 2 minus 16. Minus 16 minus 1 minus 17. The last addition is the remainder. Okay, this is minus 17 is the remainder. Here quotient is 3x square minus 4x plus 8. How? This is coefficient form. Like in index form, this is coefficient 3x square minus 4x plus 8. Remainder minus 7. Then the linear method of division as shown below here. 3x square, this 3x cube. Okay. How to come 3x cube? Dividing x plus 2. 3x square into 3x square into bracket x plus 2. This is a divisor. Okay. 3x square plus x 3x cube. 3x square into x 3x cube plus 3x square into plus 2 6x square. Okay. Plus 6a square Then practice set number 3.3. Divide each of the following polynomial
by synthetic division method, and also by linear division method. Write the quotient and the remainder. First example is 2m square minus 3m plus 10 divided by m minus 5. Okay, write this coefficient form 2 minus 3 10. Okay, 2 minus 3 10. This is in the standard form. The coefficients are 2 minus 3 plus 10. Okay, here write in third column 2 first coefficient, here minus 5 opposite to the minus 5 plus 5, product of 5 plus 2 multiplication 5 plus 5 into 2 10, 10 minus 3 addition 7, again 7 into 5 35, 35 plus 10 45. This is remainder. What is quotient? Here 2 7 2, here coefficients are, here index 1. Okay, power 1, 2 minus 1 1, therefore coefficient 2 m plus 7. This is quotient and remainder 45. Then linear division, here 2m square minus 3m plus 10, divisor m minus 5. Here how to come 2m square? 2m into m minus 5. Okay, here 2m into m, 2m square, minus 5 into 2 minus 10, therefore plus 10m, plus 10m minus 3m plus 10, plus 10m plus 3m plus 7m plus 10. Okay, write is as it is. Then how to come 7m? 7m, 7 into m minus 5, 7 into m 7m, minus 7 into minus 5 minus 35 plus 35. Okay, how to cancel? Minus 35 plus 35 plus 10 as it is. Okay, up to this write as it is. Last 35 plus 10 45. Common bracket m minus 5 m minus 5 m minus 5. Right. Out of bracket terms 2m plus 7 second bracket 45 remainder. That means here remainder 45 and quotient 2m plus 7. In that example, here x plus 2 x plus 2 x plus 2 common. Term out of bracket 3x square minus 4x plus 8 second bracket. Okay, minus 17 remainder. Therefore quotient is this 3x square minus 4x plus 10 and remainder here minus 17. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठवून त्यांचे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.